अभिनेत्री वनिता खरातने आपल्या अभिनयाने एक वेगळीच छाप निर्माण केली आहे। सोनी मराठीवरील हास्य जत्रा या कार्यक्रमातून वनिता ही घरोघरी पोहोचली। या कार्यक्रमात तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि तिच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळाली। तिच्या कॉमेडीच्या टायमिंगचं नेहमीच कौतुक होत असतं। तर वनिताने अनेक सिनेमात सुद्धा काम केलंय। अशातच तिने आसोवा कट्टा या यूट्यूब चॅनलला नुकतीच मुलाखत दिली। या मुलाखतीत ती म्हणाली की असा एक किस्सा माझ्यासोबत झाला। रात्री मी माझ्या मैत्रिणीला गाडीत बसवण्यासाठी दादरला गेले, तर आम्ही तिथेच एका कट्ट्यावर गप्पा मारत बसलो होतो। नंतर ती माझी मैत्रीण वॉशरूमला गेली आणि तितक्यात तिथे 2 पुरुष आले आणि त्यांनी मला विचारलं की नाशिकला जाण्यासाठी ट्रेन कधी मिळेल। त्यावर मी म्हटलं की ते तुम्ही तिथे प्लॅटफॉर्मला जाऊन विचारा। त्यावर त्यांनी मला पुन्हा विचारलं की नाही, अजून काही दुसरी सोय आहे का किंवा काही गाडी वगैरे असेल का इथे। मग मी म्हटलं तिथे बस स्टँड आहे, तिथे त्यांना जाऊन विचारा। तर त्यानंतर ते 2 मिनिटं तिथेच घुटमळत होते आणि त्यांनी मला असा प्रश्न विचारला की इथे अशी काही सोय आहे का। यावर मी म्हटलं अशी सोय म्हणजे? तर ते म्हणाले अशी 1 तासाची। हे ऐकून मी थंड पडले, कारण मी अशी मुलगी आहे की त्याने मला जर अरे केलं तर मी दुसऱ्या मिनिटाला कानाखाली मारेन। मी तेव्हा काहीच रिॲक्ट नाही करू शकली, काही सुचलंच नाही मला। आणि तेवढ्यात माझी मैत्रीण आली आणि ते तिथून निघून गेले। माझी मैत्रीण आल्यानंतर माझ्यात कॉन्फिडन्स आला। मग आम्ही त्यांना बघायला गेलो, तेवढ्यात ते पसार झाले। बहुतेक त्यांना कळलं असेल की आता आपल्याला पडणार आहे। त्यानंतर मला असा प्रश्न पडला की मला बघूनच त्यांना असं का वाटलं असेल किंवा मी काही का नाही करू शकली तेव्हा। तो किस्सा माझ्यासाठी खूप वर्स्ट किस्सा आहे। तर वनिताच्या आयुष्यातला किस्सा खूप कमी लोकांना माहितीये। तुम्हाला वनिताचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज।